गुड मॉर्निंग. आणि आजचा कॅम्पर व्हॅनमधला दिवस आहे 107. आणि आज सकाळी उठल्या उठल्या कुठेच बाहेर गेलो नाही, पटकन जेवण बनवून घेतलं. दोडक्याची भाजी, मसूरची डाळ टाकून मस्त भाजी केली. आणि आम्ही सध्या आहोत बिग टेम्पल तंजावर शहरामध्ये, जिथे खूप मोठं भव्य मंदिर आहे. आणि तिथे आम्ही जाणारच आहे, पण त्याआधी कपडे वगैरे धुवून घेतले. कडक ऊन पडलंय, मस्त कपडे पण सुकायला ठेवलेत. आणि हे ते मंदिर आहे, मी लांबून तुम्हाला दाखवते. खूप खूप सुंदर मंदिर आहे. आम्ही आता जाऊच थोड्या वेळात. आणि आज खूप दिवसांनी भाकरी बनवल्या होत्या, कारण आम्ही ज्या ताईंकडे गेलो होतो त्यांनी आम्हाला ज्वारी दिली होती, मस्त दळून आणली. खूप दिवसांनी भाकरी खातोय मस्त गरम गरम. आणि मग जेवण वगैरे झाले, लंच झाला. आणि आम्हाला तर माहीत पण नव्हतं की ज्वारी वगैरे मिळणार आहे, कारण तमिळनाडूमध्ये इथे मिळतच नाही ज्वारी. तर छान खूप दिवसांनी भाकरी खाऊन मस्त वाटलं. आणि मग थोडा रेस्ट वगैरे केला आणि निघालो मग आम्ही मंदिराकडे. तर ह्या मंदिराला बिग टेम्पल म्हणतात, कारण हे खूप भव्य आहे. याचा जो टॉवर आहे याला विमान म्हणतात, कारण तो इतका उंच आहे, 216 फूट उंच आहे. आणि असं म्हणतात की याची जी सावली आहे ती दुपारच्या टायमाला कधीच जमिनीवर पूर्णपणे पडत नाही. हे एक मोठं आश्चर्य आहे. टोटल 13 मजली आहेत आणि इतक्या वर्षापासून त्या टॉवर इतका उंच असूनही त्याला काहीच झालेलं नाही आहे. तर हे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या मंदिरामध्ये मराठा साम्राज्याचंही खूप मोठं योगदान आहे. शिवाजी महाराजांचे जे सावत्र भाऊ होते व्यंकजी भोसले, त्यांनी या काळामध्ये जेव्हा राज्य केलं तर त्यांनीही इथे देवीचं मंदिरावर काही कला, डिझाईन, काही पुनर्स्थापना केलेली आहे. तर हे पण या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. आणि हा जो नंदी आहे हा पण एका दगडामध्ये कोरलेला आहे. खूप मोठा नंदी आहे हा पण. आणि हे संपूर्ण मंदिराचं काम हे ग्रॅनाइटच्या खडकामध्ये केलेलं आहे. त्यानंतर मग मंदिरात प्रसाद विकायला होता. स्वीट पोंगल, आणि हे खाकरासारखी कडक पुरी होती, तिखट होती. आणि हे स्वीट पोंगल होतं, छान होतं. आणि मस्त मग संध्याकाळी लॉन आहे तिथे, असं गार्डन सारखं, तिथे बसून प्रसाद वगैरे घेतला. आणि ह्या मंदिराची अजून सुंदरता केव्हा वाढते, जेव्हा संध्याकाळच्या टायमाला लाईट लागते. अंधार होत चाललाय आणि एवढी सुंदर लाईट लागली आहे ना, हे किती छान वाटतंय. हे बघा. तर आता निघाले दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला, कारण तमिळनाडू आम्हाला लवकर सोडायचे, कारण इथली गरमी सहन नाही होते. आणि मग असंच रस्त्याच्या साईडला पुन्हा गाडी लावली, उशीर झाला होता. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. गुड नाईट.